नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आणि अगदी काही दिवसांवर नाशिकमधलं मतदान आलेलं असताना तिथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या नेत्याविरोधात आता कारवाईचे संकेत मिळतात आणि ते देखील तडीपारीच्या कारवाई संदर्भात आता बातमी समोर येते। पाहूया या संदर्भातलाच हा एक खास रिपोर्ट। नाशिकच्या निवडणुकीकरता 10 दिवस शिल्लक असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांवर तडीपारीची कारवाई सुरू झाली आहे। सलीम कुत्ता डान्स प्रकरणातून चर्चेत आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। 2014 सालच्या निवडणुकीदरम्यान सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल होता। त्याच पार्श्वभूमीवर येत्या 20 मेला नाशिकमध्ये होणाऱ्या निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरता खबरदारीचा उपाय म्हणून ही तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे। सुधाकर बडगुजर यांना तडीपारीच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे। त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे। बीपी ॲक्ट 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुधाकर बडगुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं। त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो। राजकीय सुडापोटी तडीपारीची नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप सुधाकर बडगुजर यांनी केलाय। लोकसभेचा प्रचाराचाच मुद्दा होता तो, त्याच्यावरती मी हायकोर्टात अपील दाखल केलं आहे आणि अपील दाखल केलं असताना अशी नोटीस पोलीस प्रशासनाला काढता येत नाही। त्यांच्या ते लक्षात नाही आलं तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये वकिलामार्फत त्यांना उत्तर दिलं जाईल। त्यांना एक 10 दिवसाची वेळ मागितली, त्याचा किती दिवस जातात बघू। बडगुजर यांच्या कारवाईचा संजय राऊतांनी कडाडून निषेध व्यक्त केलाय। या प्रकरणी सत्ताधाऱ्यांवर देखील संजय राऊत निशाणा साधताय। जो प्रचारात आघाडीवर आहे त्याच्या हातात निवडणुकीची सूत्र आहेत, त्यांना तुम्ही तडीपारीची नोटीस काढता, त्याला तुम्ही काय म्हणणार? सगळे गुंड तडीपार तुम्ही तुरुंगातून सोडून आपल्या बरोबर घेतलेले आहात। 4 जून नंतर याला उत्तर दिलं जाईल। नाशिक मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगतोय। शिवसेनेच्या हेमंत गोडसे विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे राजाभाऊ वाजे यांच्यात लढत होतीये। त्यातच शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर झालेल्या हेमंत गोडसे यांना मित्र पक्षांकडून फारसं सहकार्य मिळत नसल्याची चर्चा आहे। त्यामुळे प्रचारात आघाडी घेतलेल्या विरोधी पक्षाच्या जिल्हा प्रमुखांवर कारवाई होत असल्याची चर्चा या निमित्तानं रंगताना दिसतेय। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।